हाय बडीज, कशी आहात तुम्ही सगळी? होप्स चांगली असाल. तर आज आम्ही चाललेलो फार्म हाऊस व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायला. ओन्ली गर्ल्स होता थीम, पण काका आणि दादा आलेला आणि ह्या काकूंचं एक पोरगा होता तो पण आलेला. राहून ते त्यानं काय होतं, काकाला आम्ही घेतलेलं कारण की जास्त सामान होतं, दादाला घेतलेलं काम करायला. हे गेल्या गेल्या आम्ही पिझ्झा खाला. त्याच्यानंतर मग आम्ही स्विमिंग करायला गेलो रातचेच, कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला घरी जायचं होतं सकाळ. इथं मिठू जाऊन आलेला आणि त्याला बघी थंडी लागत होती, तिथं बघी थंडी होती. गाईस, आम्ही स्विमिंग पूलमध्ये चाललो आणि पक्की थंडी वाजताय. रेनफॉल त्याच्यामध्ये जायचं पहिले, ते जास्त थंड आहे. पेपर सीझर शू. रॉक पेपर सीझर शू. गायचं तर पाणी एवढा थंड होता की आम्ही रॉक पेपर सीझर करत होतो. आणि बघा, व्हिडिओ चालू व्हायचे ना, पहिले आम्ही ना गेलेलो तेव्हा मी हारलेलो, तर आम्ही परत एकदा केला आचल दिदी आणि मी हारलो. बघा माझी फुटी किस्मत, आणि मीच सगळ्यात पहिले गेलो. बघी थंडी लागत होती पक्की, आणि माझी तब्येत बरी नाही म्हणून मी जास्त वेळ थांबलो नाही, मी लगेच आलो. आणि माझा थर्ड आउटफिट झोपासाठी. त्याच्यानंतर मग आम्ही बॅडमिंटन खेळला. आणि तो दादा बेचकी माहिती आहे तुम्हाला, ती माराची असतं, ती आहे त्याच्याशी दादा मारत होता बॉटलची. म्हणजे दादाचा नेमका भारी होता, माझा बिलकुल नव्हता काहीच. आणि त्याच्यानंतर मग दादाने फर्स्ट अटेम्पमध्ये दादाला नाही मारला, त्याच्यानंतर मग दुसऱ्या अटेम्पमध्ये दादाचा मारला, म्हणजे असं गेला. एक्सपेरिमेंट करताना गाईस. त्याच्यानंतर आम्ही बॉनफायर लावली. मग द्रव्या सिंगिंग करत होती, ती चांगली सिंगर आहे. आणि मग म्हणजे आम्ही ओके तर मग जास्त मस्ती नव्हतं करत. त्याच्यानंतर मग आमच्या हातानं माईक आला आणि आम्ही एवढी मस्ती केली ना, की असं सगळं आम्ही बोलत होतो जे आम्हाला येत पण नव्हतं. कॅरिओकी करत होतो आम्ही. गायचं तर मम्मी भूतांची आवाज काढत होते, पण मी तो घाबरत होता. हॅपी कॅलेंडर टू माय गर्लीज. बाय गाईज, लाईक अँड सबस्क्राईब.